अगं थांब. हो तूच. आत्ता हा व्हिडिओ स्क्रोल करणार होतीस ना? कारण वेळ नाहीये तुला? एक प्रश्न विचारते. तुला खरंच वेळ नाहीये का गं? की तुला स्वतःला महत्त्व द्यायचं नाहीये? दररोज सगळ्यांसाठी धावतेस ना, मग स्वतःसाठी 30 मिनिट नाही काढू शकत आहे का? वेळ नाही ह्यामध्येच आपण कितीतरी वेळ घालवतो. आपल्याला ना आपली सवय चांगल्या ठेवायच्या आहेत आणि त्या सवयी ज्या काही कारणं द्यायच्या लागलेल्या आहेत ना, त्या आपल्याला मोडायच्या आहेत. कारण कारणं द्यायला आपण एक्सपर्ट होतो. कारणं कधी देतो आपण? जेव्हा स्वतःसाठी काही करायची वेळ येते ना, तेव्हा आपण कारणं देतो. जेव्हा कुटुंबासाठी करायचं असतं, बाकी नातेवाईकांसाठी करायचं असतं, फ्रेंड्ससाठी करायचं असतं, तेव्हा आपण करतो. कोणतीही परिस्थिती असेल तरी सुद्धा आपण करतो. पण जेव्हा स्वतःला करायची काही वेळ येते, स्वतःसाठी काही करायची वेळ येते ना, येस वी हॅव अ लाँग रिझन लिस्ट देतो ना कारणं. आता हीच ती आपण कारणं थांबवायची आहे. आता ही कारणं का थांबवायची आहे? कारण आपण सगळ्यांसाठी जगतो, पण स्वतःसाठी जर आपण काही केलं नाही, स्वतःच्या शरीरावर आपण मेहनत घेतली नाही, तर मला सांग आपण कुटुंबाची काय काळजी घेऊ शकणार आहे? कारण एक म्हण आहे, एक फ्रेज आहे, "यू कॅनॉट पोर फ्रॉम एम्प्टी ग्लास." जर आपला ग्लासच एम्प्टी असेल, आपल्याकडे समोरच्याला देण्यासारखंच काही नसेल, तर आपण काय देणार आहोत? हो की नाही? मग आपण जर स्वतःची काळजी घेतली नाही, स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटीवर ठेवलं नाही, तर आपण काय आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊ? काय कुटुंबासाठी करू? बरोबर की नाही? आता सर्वात आधी आपल्याला नाही कारणं देणं थांबवायची आहे. कारण आपल्याला ही सवय झालेली आहे स्वतःला शेवटचा नंबर देण्याची. कारणांची यादी काढायची म्हटलं तर वेळ नाही हे सर्वात पहिलं कारण असतं. खरं तर 24 तास सर्वांकडे सारखे असतात, पण वेळ नसतो. नाही, हे कारणच नाहीये, तर प्राधान्य नसणं हे खरं त्याच्या मागचं आहे. मुलं लहान आहेत, मुलं मोठी झाली की त्यांची शाळा, कॉलेज, करिअर, लग्न या सगळ्या जबाबदाऱ्या तर आपल्या मागे आहेत आणि राहणारच आहे. त्या आपण टाळू शकत नाही आणि टाळायच्या पण नाहीये. मग मी थकलीये हे आपल्याला सांगायला जमतंय, परंतु हो तू थकलेली आहेस, पण व्यायाम केलास तर तुझी ऊर्जा वाढेल हे आपल्याला माहीत आहे का? माहीत आहे ना? मग आपण तरी सुद्धा वेळ देत नाहीये. आपण Netflixवर टीव्ही बघायला म्हणजे सीरीज बघायला वेळ काढतो, मोबाईल स्क्रोल करण्यासाठी वेळ काढतो, गप्पा-टप्पांमध्ये वेळ काढतो, सर्व गोष्टींसाठी वेळ काढतो आपण. अक्षरशः शरीर झिजेपर्यंत कामं करण्यासाठी वेळ काढतो. पण 30 मिनिट आपल्याकडे चालण्यासाठी नाहीयेत का? 30 मिनिट फक्त स्वतःची काळजी घेण्यासाठी, आपण व्यायाम करण्यासाठी, योगा करण्यासाठी नाहीयेत का? ही वेळेची समस्या नाहीये, तर ही निर्णय घेण्याची समस्या आहे. आपण एक गोष्ट आयुष्यात खूप जाणवलेली आहे, सर्वांना त्याचा इफेक्ट झालेला आहे, ते म्हणजे कोरोना काळ. जेव्हा कोरोना काळ आला होता ना, तेव्हा आत्ता या क्षणी आपण पुढच्या क्षणी काय होईल आपल्याला काहीच माहिती नव्हतं. त्याने तर हेच शिकवलेलं आहे ना, की आत्तामध्ये जगा. उद्याचं काहीच माहिती नाहीये. तरी सुद्धा आपण कोणत्या गोष्टीची वाट बघतोय? एखादा सोमवार येईल, एखादा पुढच्या महिन्यातली 1 तारीख येईल, नवीन वर्ष येईल, हा महिना येईल, तो महिना येईल, तेव्हा आम्ही स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात करू. ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीये पुढच्या, आपल्याला माहीत आहे लाईफ किती टेम्पररी आहे, तरी सुद्धा आपण वाट कसली बघतोय. आपण म्हणतो ना, माझ्याशिवाय घर चालत नाही. मग स्वतःला इतकं दुर्लक्ष करायचं? माहीत आहे ना, की आपण घरातली मेन व्यक्ती आहोत. आपल्याला सर्व काही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. तरी सुद्धा आपल्या हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी, हेल्थची काळजी घेण्यासाठी वेळ नसावा? डायबिटीज, बीपी, हार्मोनल इश्यूज, स्ट्रेस, डिप्रेशन, डोकंदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, पोटदुखी, किती आणि किती पेन्स आहेत. ही सगळी नावं अचानक येत नाही. वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षातून येतात आणि मग आपण म्हणतो, "माझं नशीबच आहे. अं, मी सगळ्यांसाठी सगळं केलं, पण यांना कोणाला कदर नाहीये. काय करणार?" आपण आपली कदर केली? नाही ना. मग आता तो कोणाचा निर्णय होता स्वतःची कदर न करण्याचा, स्वतःला वेळ न देण्याचा? स्वतःचाच, राइट? मग आजपासूनच स्वतःला थोडासा वेळ द्या. काही आपल्याला खूप मोठे-मोठे बदल नाही करायचे आहेत. छोट्या-छोट्या सवयी आहेत, ज्या आपल्याला स्वतःसाठी करायच्या आहेत, कारणं न देता. कारण आपल्याला माहीत आहे ना, मुलाला शाळेत जर 7 वाजता सकाळी जायचंय, तर ऑब्व्हियसली आपण 6:45 वाजता बस स्टॉपवर असणार आहे त्याला घेऊन आणि त्याच्या आधीच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडणार आहे.
ज्याला जे लागतं, ज्या वेळेस लागतं ते करणार आहे आपण. मग त्यामधून थोडासा वेळ स्वतःसाठी आपण काढू नाही शकत. 24 तास आहे आपल्याकडे आणि प्रत्येकाकडे असतात आणि ज्याला काही करायचं आहे त्याला 24 तासात तो खूप काही करून जातो आणि ज्याला नाही करायचं आहे, कारणं द्यायची आहेत ना, त्याला 24 तास पण कमी पडतात. मोठे बदल करायची अजिबात गरज नाहीये. आजपासून फक्त 10 मिनिट चालायचं. सुरुवात तिथून करायची आहे. उद्या 15 मिनिट आणि एका महिन्यात आपण 30 मिनिट नक्की आरामात चालणार आहोत. भरपूर जर तुम्ही साखर खात असाल, खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर, तर ते कंट्रोल करायचं आहे. 7 तासाची झोप, पाणी वाढवायचं आहे. बस कन्सिस्टन्सी फक्त महत्त्वाची आहे. आणि जर आपल्याला आतून हेल्दी पाहिजे असेल ना, तर ब्रँडेड कपडे, ब्रँडेड वस्तू हे सर्व नंतर येतं. सर्वात आधी आपल्याला आतून चांगलं वाटावं लागतं. आतून आपल्याला एनर्जीची गरज असते आणि ती आपण आपल्या सवयींमधूनच येणार आहे. तुमचं खाणं, तुमची लाईफस्टाईल, तुमचं हेल्दी राहणं ह्यामधूनच येणार आहे ना तुमची विचारशक्ती. त्यामुळे तुला आज निर्णय घ्यायचा आहे, की तुला कोणी येणार नाहीये वाचवायला. तुला कोणी उचलून व्यायाम करायला तुला भाग नाही पडणार आहे. कारण तुला तुझा स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे. कारण तुला तुझे स्वतःची पावलं स्वतः हलवायची आहेत. आजच आरशात बघ. डोळे घालून स्वतःला विचार, "मी खरंच माझी काळजी घेते का?" उत्तर जर नाही असेल तर आजपासून बदल. उत्तर हो असेल तर वेल डन, कन्सिस्टन्सी ठेव. कारण तू घराचा बॅकबोन आहेस. तू मजबूत असशील तरच घर मजबूत असेल. तुझं आरोग्य लक्झरी नाही, ती जबाबदारी आहे. आजपासून नो मोर एक्सक्यूजेस, नो मोर वेटिंग, नो मोर मंडे वेटिंग. ॲक्शन आत्ताच. तू कमजोर नाहीये, आळशी तर अजिबात नाहीये. तू फक्त सवयींमध्ये अटकलेली आहे. ती सवय म्हणजे स्वतःला कारणं द्यायची. त्या सवयी आपल्याला तोडायच्या आहेत. उद्या नाही, आज नाही, आत्ताच. नो एक्सक्यूजेस. करशील ना, स्वतःसाठी तर एवढं नक्की करणार आहेस. बघायचंय ना, कुटुंबासोबत स्वतःला पण हॅपी-हॅपी. मग बघ, स्वतःला वेळ दे, व्यायाम कर. व्यायाम केला तर तुझी तब्येत चांगली राहणार आहे. चांगलं खाल्लं तर ते तुझ्या बॉडीला लागणार आहे आणि मग जे दुखणे आहेत ते हळू-हळू, हळू दूर होणार आहेत. आणि येणारे दुखणे थोडेसे दूर जातील. कारण जर स्वतःची काळजी घेतलीस तर तू स्वार्थी नाहीयेस. तू व्यायाम केलास तर तू दिखावा करत नाहीयेस. तू वेळ काढलास तर तू चुकीची नाहीयेस. तू जबाबदार आहेस. आजपासून कारणं संपली. कमेंटमध्ये लिही नो एक्सक्यूजेस. आणि एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी काही चांगलं करतो ना, आपली मुलं सुद्धा आपल्याला ऑब्झर्व्ह करत असतात आणि ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते आपलाच आदर्श डोळ्यासमोर ठेवणार आहेस, की कशी माझी आई स्वतःची काळजी घेते, कशी माझी आई स्वतःला प्रायोरिटी देते, कसं ती स्वतः कुटुंबाची काळजी घेऊन स्वतःची काळजी घेते. हे सर्व तुम्हाला जर मुलगी असेल, मुलगा असेल तर हे बघणार आहे आणि तसंच त्याप्रमाणे तो सुद्धा वागणार आहे, की नाही माझी आई सुद्धा कशी स्वतःला वेळ द्यायची, मी सुद्धा देणार आहे. त्यामुळे आपल्याला जर आपल्या फ्युचर जनरेशन्स चांगल्या ठेवायच्या असतील, त्यांना चांगलं आदर्श ठेवायचे असतील, तर तो स्वतःपासून सुरू होतो. त्यांच्यासमोर ना, मी खूप सोशिक आहे, मी खूप सहन केलं, असे सगळे आदर्श ठेवण्यापेक्षा त्यांच्यासमोर स्वतःची काळजी घेणं, स्वतःवर प्रेम करणं, कुटुंबाला सांभाळणं, त्यासोबत आपल्याला सुद्धा सांभाळणं, कुटुंबाच्या प्रगतीसोबत स्वतःची पण प्रगती कशी करणं, ह्या सगळ्या गोष्टींचे त्यांच्यासमोर आदर्श ठेवूयात. तेव्हा कारणं नाही देणार ना, स्वतःसाठी वेळ काढाल ना, वेळ काढणं म्हणजे काय? तर नुसतं आरामात बसणं आहे का? नाही. स्वतःसाठी वेळ म्हणजे तुमच्या शरीरातलं एखादं दुखणं असेल, तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? त्या गोष्टी तुम्ही नक्की करणार आहात. वजन वाढलेलं आहे, वॉकची गरज आहे, एक्सरसाइजची गरज आहे, डाएट थोडंसं बदलायची गरज आहे, तर नक्की करा. स्वतःसाठी कुठे वेगळं बनवू, कुठे जाऊ दे, जे केलंय तेच खाते. मग त्या बटाट्याच्या भाजीने तुम्हाला जर त्रास होत असेल आणि तरीसुद्धा तुम्ही ती बटाट्याची भाजी खातायत, म्हणजे ही कारणं देणं झाली. प्लीज असं करू नका. तुम्हाला नाही चालत आहे तुमच्या फॉर एक्झाम्पल सांगते बटाट्याची भाजी तुमच्या शरीराला नाही चालत आहे तर नका खाऊ, दुसरी करा. 5 मिनिटं तुम्हाला मेहनत द्यावी लागेल, पण तुमच्या स्वतःच्या बॉडीचं ऐका, त्यानुसार तुम्ही वागा. म्हणजे बघा मग किती छान तुमचं आयुष्य होणार आहे. आणि हे मी नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाहीये किंवा सांगायचं म्हणून सांगत नाहीये, तर हे मी स्वतः सुद्धा फॉलो करते. पहिले अशी होते मी, की व्यायाम अजिबात करायचे नाही, वेळेवर जेवायचे नाही. जेव्हा भूक लागेल तेव्हा खाल्लं तर खाल्लं, ते पण हेल्दी खाल्लं तर खाल्लं, नाही तर मग काहीतरी टामटूम जसं काहीतरी स्नॅक्स आपल्या घरामध्ये असतंच, ते ठेवायची मी, मग ते खायची. मग त्याच्यामुळे अ, भुकेच्या वेळा स्किप व्हायच्या. मुलगी लहान होती, मुलगा लहान होता. मग असं वाटायचं की नाही त्यांचं पहिले नीट करू, आपलं जाऊ द्या नंतर करू. अशाने एकच गोष्ट झाली ती म्हणजे माझा स्ट्रेस वाढत गेला.
डिफिशियन्सी वाढत गेल्या बॉडीमधल्या आणि त्यामुळे मसल पेन सुरू झाले आणि डोकंदुखी इतकी प्रचंड प्रमाणात सुरू झाली, की मी अमेरिकेत जेव्हा होती, तेव्हा मी सगळ्या प्रकारचे स्कॅन तिथे माझे करून झाले, जे डॉक्टरांनी सांगितले आणि मसलचे जे काही सगळे दुखणे होते त्याचा एकच बेस रिझन होता, ते अनहेल्दी लाईफस्टाईल आणि स्ट्रेस. आता अनहेल्दी लाईफस्टाईलमध्ये ना खूप गोष्टी येतात. त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनेल. पण तरी त्यातल्या त्यात सांगून देते, की जेव्हा आपली मुलं लहान असतात, तेव्हा आपली झोप नीट होत नाही आणि झोप नीट नाही झाली, की ती 101% आपल्या हेल्थवर अफेक्ट करते. त्यानंतर नीट वेळेवर खाणं नाही, वेळेवर झोपणं नाही. त्यानंतर अ, अ, जेव्हा आपण पोस्टपार्टम डिप्रेशनमधून म्हणजे पोस्टपार्टमच्या फेजमधून जातो डिलिव्हरीनंतर, तेव्हा ना आपलं थोडंसं अतिविचार करायची सवय असते. ती काहींची जाते, काहींची खूप पुढे जाते. सो माझं तसंच झालेलं, की मला खूप विचार करायची सवय लागली होती आणि ती इतकी एक्स्ट्रीम झाली होती, की त्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या हेल्थवर त्याचा परिणाम झाला आणि असं व्हायचं ना, की अचानक ते काहीतरी दुखायला सुरुवात व्हायची. हातापासून डोक्यापर्यंत ते थांबायचंच नाही आणि परेशान होऊन जायची मी, की हे नक्की का आहे? काय असं होतंय? आणि मग हळू-हळू मीच स्वतःमध्ये जेव्हा बदल करायला सुरुवात केली, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप योगा जॉइन केले, एक्सरसाइज करायला लागली, वॉक थोडं-थोडं स्लो स्टार्ट केला. अ, त्यानंतर पुस्तकं वाचण्याची सवय ठेवली, सकारात्मकता कारण जेव्हा आपल्या एखाद्या गोष्ट दुखायला लागते, तेव्हा आपलं माइंड आपोआप निगेटिव्ह व्हायला लागतं. आपण त्याला कंट्रोल नाही केलं तर खूप जास्त होतं. तर मग सकारात्मकतेची पुस्तकं वाचायला असे लागली. जे छोटे-छोटे बदल आहेत ना, ते आपल्या स्वतःमध्ये करायचे असतात. कारण आपलं खाणं, पिणं, झोपणं, लाईफस्टाईल या सर्व गोष्टी आपल्या आणि विचार करण्याची पद्धत, स्ट्रेस कसा हँडल करतोय, त्या सगळ्या गोष्टी आपल्या तब्येतीवर परिणाम करत असतात. त्यामुळे कारणं देणं बंद करायचं आहे. नो एक्सक्युजेस फॉर युअर गुड हेल्थ, फॉर युअर गुड लाईफ. मग देणार आहात ना स्वतःला वेळ की कारणं देणार आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये तुम्हाला छान मस्त मोटिवेशन मिळणार आहे, कसं आपलं छान आयुष्य जगायचं हलकं फुलकं आनंदी. तर तुम्हाला पण आपल्या चॅनलचा भाग व्हायचा असेल, तुम्हाला पण तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलायचं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आयुष्य एन्जॉय करा.